नमस्कार मित्रांनो, हे अपडेट आहे महापरीक्षा पोर्टलबद्दल आणि सरकारने महापरीक्षा पोर्टलची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर मित्रांनो अंतिम निर्णय घेण्यात येईल की महापरीक्षा पोर्टल बंद करायचं का नाही ते यामध्ये पहा। महापरीक्षा पोर्टल बंद करण्याच्या मागणीबाबत चौकशी समितीची स्थापना करण्यात येईल। त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन राज्याचे मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी दिले। महापरीक्षा पोर्टलमधील गोंधळामुळे आमदार बच्चू कडू यांच्यासह समन्वय समितीचे पद्माकर होळंबे, राहुल कवटेकर, उद्धव ढवरे, युवराज पाटील आदींनी परदेशी आणि माहिती विभागाचे संचालक श्रीनिवास यांची भेट घेतली। बैठकीत महापरीक्षा पोर्टलमधील गैरप्रकाराचा अहवाल सादर करण्यात आला। आश्वासन न पाळल्यास राज्यभर मोर्चा काढून पोर्टल बंद करण्यात येईल आणि असा इशारा सुद्धा देण्यात आला। आणि मित्रांनो, आता आपल्याला पाहायचं आहे की या समितीचं गठन कधी होईल आणि गठन झाल्यानंतर ती समिती आपला अहवाल सादर करेल आणि सरकार त्यानंतर काय ॲक्शन घेईल आणि महापरीक्षा पोर्टल जास्त बंद करण्याची जास्त शक्यता आहे मित्रांनो। आणि पण फायनल निर्णय हा समितीचा अहवाल आल्यानंतरच कळेल मित्रांनो। त्यामुळे आता तरी सध्याच्याला आपण फक्त एक अंदाज बांधू शकतो की महापरीक्षा पोर्टल हे बंद होऊ शकतं। आणि असा सुद्धा अंदाज आहे की मित्रांनो, महापरीक्षा पोर्टलच नाही तर या अगोदर जेवढ्या महापरीक्षा पोर्टलद्वारे परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या त्या परीक्षा सुद्धा बहुधा या समितीचा अहवाल आल्यानंतर कॅन्सल होण्याची दाट शक्यता आहे। पण जोपर्यंत ह्या समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही निश्चित सांगता येत नाही मित्रांनो। तर आपली मतं काय आहेत मित्रांनो की महापरीक्षा पोर्टल खरंच बंद व्हावं का, आणि महापरीक्षा पोर्टल जर बंद झालं तर येणारी जी मेगा भरती आहे त्यावर सुद्धा या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो। किंचित मेगा भरती ही मागे पुढे एखाद्या वेळेस लांबू शकते मित्रांनो। कारण महापरीक्षा पोर्टल जर बंद झालं तर इतर कोणत्या कंपनीकडे पुन्हा सरकारला कॉन्ट्रॅक्ट द्यावं लागेल किंवा जिल्हा प्रशासनाकडे येणाऱ्या मेगा भरतीची जबाबदारी स्वीकारावी लागेल। तर आपली मतं मित्रांनो खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि मित्रांनो व्हिडिओवर जर नवीन असताल, चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन अपडेट्स आपण दररोज घेऊन येत असतो मित्रांनो। बाय।